स्पर्धेचं खास आकर्षण आहे मला कोण जिंकणार. या मैदानावरची परंपरा गेली कित्येक वर्ष पाहतो आपण. ज्या ज्यावेळी आप्पा म्हात्रे साहेब या स्पर्धेसाठी येत असतात आणि ही परंपरा आपण पाहत असतो. जो संघ चॅम्पियन ठरणार त्या संघाला आकर्षक मेंढा माननीय श्री आप्पाशेठ म्हात्रे यांच्या वतीने मिळणार आहे. आप्पा म्हात्रे साहेबांचं देखील मी आभार आणि ऋण व्यक्त करतो आणि कौतुक करतो की आपण चांगलं पारितोषिक या ठिकाणी संपूर्ण टीमसाठी दिलेलं आहे. थँक्यू. आला का शहापूर नगरपंचायत नगरसेवक राजकीय पटलावर ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं आणि जी टीम पाहतो आपण वेताल स्वामी शहापूर संघासाठी गेले कित्येक वर्ष अहोरात्र मेहनत घेणारे आणि सहकार्य करणारे एक बुलंद नेतृत्व राजकीय प्रवासातील एक प्रेमळ नाव राजारामजी वळवी साहेबांचं देखील स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. ज्या आकर्षक आपण चषक पाहतोय ट्रॉफीज ज्यांच्या वतीनं आम्हाला सहकार्य मिळालं माननीय श्री राजारामजी वळवी साहेब आपलं देखील खासदार चषक 2026 च्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि गणेश 11 गंगा रोड यांच्या वतीनं मनपूर्वक आभार माननीय श्री राजारामजी वळवी साहेब. तसेच आणि मॅन ऑफ द मॅच आकर्षक टी शर्ट आपण जे पाहतोय सन्मान्य किरणजी वेकंडे राजेशजी विषय आणि अक्काजी बोरुडू यांच्या वतीनं आम्हाला ते आकर्षक टी शर्ट आलेले आहेत मॅन ऑफ द मॅच खेळाडूसाठी. थँक्यू. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खासदार चषक 2026 उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं प्रमुख अतिथींचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ऐकूया नयनजी शिर्के. थँक्यू. धन्यवाद जय सर. 6व्या सेमीफायनल क्रमांक 2 एका बाजूला NP स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध वेताल स्वामी शहापूर. बॉलिंग ट्रॅकवर पहिला स्पेलमध्ये बॉलर तयार अनिकेत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल. बॅटर अनमोल आणि त्याच्या सोबतीला जीतू. अंपायर सिग्नल ऑन. शो दी बेस्ट गेम गुड प्ले क्रिकेट क्वालिटी क्रिकेट विश ऑल द बेस्ट. दोन टीमला शुभेच्छा. 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल सेमीफायनल क्रमांक 2 चा लॉफ्टेड हिट मैदानाच्या आतमध्ये सुमित बॉलवर आलेत. रोशन येत आहेत माफी असावी. जबरदस्त क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वर आपण शेवटच्या मोमेंटला पाहता तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धावाधाव सुरू आहे. धावा कंप्लीट होतील 3 पहिल्या बॉलवर. तीन धावा पहिल्या बॉलवर. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहताय. बॅटर जितू आणि अनिकेतची अनमोलची. बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत आहे. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हर मधला. फुलटॉस बॉल बॅटची कडा. थर्डमॅन रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगलच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोरबोर्ड वर टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 4 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा एक सिंगल. धावसंख्या स्कोरबोर्ड वर बाईच्या स्वरूपात धाव येते. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 5 धावा 5 ऑन स्कोरबोर्ड. पुढील बॉल स्ट्रेट रिझन मध्ये लॉफ्टेड हिट. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं बॉल ट्रॅव्हल होत असताना सीमारेषा पार चौकार. 4 धाव्यांच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचतीये 9 धावा. चांगली सुरुवात आपण पाहताय बेताल स्वामी टीमची. पहिल्या बॉलवर 3 धावा. तदनंतर सिंगल. तदनंतर पुन्हा सिंगल आणि तदनंतर 4 धावा. पहिला चौकार आलाय सेमीफायनल क्रमांक 2 मधला.
जो जिंकेल तो मात्र साई स्पोर्ट्स शहापूर टीमच्या विरुद्ध फायनल खेळताना आपण पाहाल. परंतु ही मॅच महत्त्वाची आहे, हा क्षण महत्त्वाचा आहे. कारण कॅपिटल लेटर्समध्ये नाव करायचं आणि ट्रॉफीवर कोरायचं असेल तर मॅच जिंकणं गरजेची गोष्ट आहे. चांगला बॉल, खोलवर पद्धतीचा बॉल आपण बॉलर अनिकेतचा पाहताय. वाईट यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि हे बॉल हवी ठरतात मॅच मध्ये. आणि चांगली बॉलिंग बॉलर करतोय मैदानाच्या आतमध्ये अनिकेत. रिवर्स टीम, चांगला स्ट्रोक आपण पाहताय. बॉल डिसिजन पेंडिंग आहे. 4 धावा येतात, चौकार. चार धावा येत आहेत. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 13 धावा, 13 ऑन स्कोर बोर्ड. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर. दुसऱ्या ओव्हरमध्ये जबाबदारी कोणावर दिली जाईल? नन्नू येत आहेत बॉलिंगसाठी. NP स्पोर्ट्स शहापूर विपक्ष वेताल स्वामी शहापूर. सेमीफायनल क्रमांक 2 फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे साई स्पोर्ट्स शहापूर संघानं. खासदार चषक 2026 या ठिकाणी निलेशजी पाटोळे साहेब देखील उपस्थित आहेत. नक्कीच त्यांचं आनंद आणि स्वप्न असतं या क्रिकेटसाठी. प्रामाणिकता हेच त्यांचं ध्येय. निलेशजी पाटोळे साहेबांचं देखील मनपूर्वक स्वागत. तसेच अनिलजी विषय आणि विकासजी दांडकर यांच्या देखील शुभेच्छा या मॅचसाठी आल्यात. थँक्यू. उपस्थित सर्व चाहत्या वर्गाचं देखील मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर नन्नू तयार राऊंड द विकेटने. ओव्हर पिच बॉल उडवलाय मिड विकेट रिजन मध्ये. लॉफ्टेड हिट, बॉल सीमारेषा पार. जितू यांच्या बॅटमधनं बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होत असताना 19 धावा. ओव्हर पिच बॉलवर तुटून पडला बॅटर मैदानाच्या आत. जितू नन्नूच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर षटकार लगावलाय सेकंड स्पेल मध्ये. थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटरचा पाहता. डॉट बॉल, जसंच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये. टीट पॉट टॅट, बेस्ट बसत बेस्ट बॅटर रंगतंय मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल, फायनलच्या आधीची फायनल, आता सेमीफायनल. पुन्हा एकदा चांगला बॉल, बॉलर नन्नूचा. डॉट बॉल येतात. 1 तेरी 1 मेरी. चांगलं बॅटर रंगतंय. 6 धावा पहिल्या बॉलवर. बॅक टू बॅक नंतर या ठिकाणी शहापूरच्या राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्व आणि उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं अग्रगण्य नाव, सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय श्री निलेशजी मांजे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. साहेब, आपलं खासदार चषक 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि स्पर्धेसाठी विशेष सहकार्य निलेश शेठ मांजे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. पुढील बॉल शॉर्ट पिच बॉल, बॅटची कडा आहे आणि विकेटच्या मागे मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल पकडलाय आणि एक मोठा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितू बाद होत आहे. पहिली विकेट गमावती आहे बेताल स्वामी शहापूर टीम. षटकार आला होता नन्नूच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर. तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले आणि तदनंतर प्रेशर रिलीज झाला मैदानाच्या आतमध्ये बॅटर जितूवर. बॅटची कडा लागली आणि चांगली झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना आपण पाहिलं. थँक्यू. येणाऱ्या काही दिवसामध्ये ज्या चषकाची आपल्याला सर्वांना चाहूल लागलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. गेले काही वर्ष आपण सुवर्ण चषक पाहिलं, परंतु यावर्षी देखील एक नव्या थाटात आणि एका नव्या जोमात दिनांक मंगळवार 27 जानेवारी 2026 ते शुक्रवार 30 जानेवारी 2026 रोजी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी ग्रामीण ओपन गटाचा थरार ऑल इंडिया 2 आयकॉन घेऊन सर्व संघ खेळणार. या ठिकाणी आयोजक निलेशजी पाटोळे आणि सर्व सदस्य
यांच्या संकल्पनेतून साकार होणारी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चषक आपल्या भेटीसाठी काही दिवसामध्ये याच मैदानावर पाहायला मिळेल. थँक्यू. धावसंख्या स्कोरबोर्डवर 19 धावा. नन्नूचा पुढील बॉल न्यू बॅटरसाठी सुजयसाठी. चांगली बॉलिंग बॉलर नन्नूची आपण पाहताय. सेमीफायनल मॅच मध्ये डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न होता. सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये नन्नूचे आपण पाहताय. थोडेसे बॉल खाली राहत आहेत बॉलर नन्नूचे. धावसंख्या स्कोरबोर्डवर 1च्या मदतीने बाईच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 20 धावा. 20 ऑन स्कोरबोर्ड. कमबॅक करतोय बॉलर नन्नू. चांगली बॉलिंग. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला. प्रत्येक बॉल महत्वपूर्ण आहे कारण स्पर्धा तेवढीच महत्वाची आहे. मॅच तेवढीच महत्वाची आहे. जिंकणं तेवढंच महत्वाची गोष्ट या मॅच मध्ये. जो जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. शॉर्ट पिच बॉल. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये. भाऊने पकडलाय झेल मैदानाच्या आतमध्ये. सिली पॉइंटच्या दरम्यान चांगला झेल आणि बॅटर आता बाद होतोय निराश पावलांनी डगआउटच्या दिशेला. अनमोल बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या ओव्हर मध्ये एनपी स्पोर्ट्स टीमचं कमबॅक आपण पाहताय. 12 बॉलचा खेळ कंप्लीट होतोय. 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या स्कोरबोर्डवर 20 धावा. 2 विकेट लॉस. बेताल स्वामी शहापूर टीम आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता हार्ड हिटर फलंदाज अक्षय अधिकारी मैदानाच्या आतमध्ये दाखल. टीम हडल मैदानाच्या आतमध्ये पाहता एनपी स्पोर्टच्या माध्यमातून. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 20 धावा. 2 विकेट गमावल्यात. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये न्यू बॅटर अक्षय अधिकारी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 7 बॉल 7 6 याच ग्राउंडवर अक्षय अधिकारीने खऱ्या अर्थाने धर्मवीर चषक मध्ये मारलेत. या टुर्नामेंट मध्ये 7 बॉल 7 6 मारलेत अक्षय अधिकारीने आणि धर्मवीर चषक मध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार मारले. धन्यवाद. लगातार 3 षटकार सुजय भगत आपण जर मारले तर उत्कर्ष मस्कर यांच्या वतीनं रोख 2000 रुपयाचं कॅश प्राईज मिळणार आहे. थँक्यू उत्कर्षजी मस्कर. खासदार चषक 2026. हार्ड हिटर बॅटर अक्षय अधिकारी आणि त्याच्या सोबतीला बॅटर सुजय. आणि हार्ड हिटिंग करायची आहे परंतु फिरकीचा जादूगर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या स्पेल मध्ये रोशन बेखंडे तयार होतील. छोटासा रनअप आहे. फिरकी पट्टू आहे बॉलिंग ट्रॅकवर. रोशन बेखंडे आणि फिरकीची जादू या मॅच मध्ये त्याची चालेल का? बॅटरचा बोलबाला हे मात्र पाहायचं आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने रोशन बेखंडे. कॉम्बॉक्स एंड कडून तयार. थोडीशी घाई करा दोन्ही टीम. स्पीडअप करा. थोडंसं फास्ट क्रिकेट केला दोन्ही टीम विनंती असेल. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 20 धावा. तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलर रोशन बेखंडे. सुजयसाठी रोशनचा पहिला बॉल. ओव्हर पिच बॉल आहे. सुजय मैदानाच्या आतमध्ये बाद होतो आहे. लेग बिफोर विकेट. चांगली बॉलिंग रोशन बेखंडेची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. जकडून ठेवले आतापर्यंत बेताल स्वामी शहापूर टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये नन्नूची चांगली कामगिरी. पहिल्या बॉलवर 6 धावा नक्की नन्नूच्या विरुद्ध आल्या परंतु तदनंतर या मॅच मध्ये कमबॅक नन्नूचा आणि तदनंतर तिसऱ्या स्पेल मध्ये पहिल्याच बॉलवर रोशन बेखंडेने विकेट प्राप्त केली आहे. भाऊचा अप्रतिम झेल आपण या मॅच मध्ये आतापर्यंत पाहिला आहे. कमालीचं प्रदर्शन होतं एनपी स्पोर्ट्स शहापूर टीमचं परंतु मॅच अजूनही संपली नाहीये. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये पडतो. पराभवाने माणूस कधीच संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा मॅच अजून संपली नाहीये कारण मी अजून जिंकलो नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश विषय दाखल बॅटिंगसाठी. संकट अडवायला येत नाही, संकट घडवायला येतात. परंतु त्या संकटातून स्वतःला सावरून मैदानाच्या आतमध्ये आत्मविश्वासाने खेळ करायचा आहे बेताल स्वामी शहापूर टीमला.
आतापर्यंत आत्मविश्वासाने केला, पण पाहता एनपी स्पोर्ट्स शहापूर टीमचा दोन टीमच्या दरम्यान सेमीफायनल रंगती आहे. मैदानाच्या आतमध्ये साई स्पोर्ट्स शहापूर टीमने प्रवेश केला फायनल मध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली आहे 20-20 धावा आणि विकेट गमावती आहे बॅक टू बॅक. या मॅच मध्ये वेताळ स्वामी शहापूर टीम न्यू बॅटर भावेश येत आहेत बॅटिंगसाठी. सुमित आणि भावेश बॅटल चांगलं रंगेल मैदानाच्या आतमध्ये. रोशन आणि भावेश. रोशनचा ऑफ कटर बॉल, कॅचची संधी होती आणि एक डॉली कॅच मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप. चला, आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये यंगस्टरचा आपण एनपी स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून पाहताय आणि चांगलं क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्की थोडंसं फ्रस्ट्रेशन केलं रोशनने, परंतु पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे गेलाय, त्याला समजावलंय ठीक है जो हो गया सो हो गया, छोडो कल की बातें बातें है पुरानी. क्रिकेटमध्ये भूतकाळाने ओळखलं जात नाही, वर्तमान तुम्हाला सिद्ध करायचं आहे आणि तोच वर्तमान सध्याच्या घडीला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक इनला बॅटर आहे अक्षय अधिकारी. फुल टॉस बॉल उडवलाय. काय घडलंय, जबरदस्त रिले कॅच नक्की होऊ शकला असता. बाउंड्री लाईन वर डीआरएस घेतला गेलाय, पंचांनी चेक केलं जाईल. सेप आहे, चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईन वर आपण पाहिलं. एक सिंगल येते, सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 22 धावा. पुन्हा एकदा कॅचची संधी निर्माण झाली आहे, भाऊ येत आहेत कॅचच्या खाली आणि चांगला झेल पुन्हा एकदा कंप्लीट. आणखी एक फलंदाज बाद. 22-20 मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक विकेट गमावती आहे वेताळ स्वामी शहापूर टीम. थोडस थंडगार वातावरण आहे आणि त्याचा ऍडव्हान्टेज बॉलरला नक्की प्राप्त होतो आहे, कारण बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. आतापर्यंत धावसंख्या स्कोर बोर्डवर 22. तिसरी ओव्हर प्रगती पदावर आहे. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 45-50 धावा फायटिंग स्कोर नक्की होऊ शकतो सेमीफायनल मॅच मध्ये, परंतु बनवायच्या आहेत. जर अजिबात महत्व नाहीये क्रिकेटमध्ये. बावीस धावा स्कोर बोर्डवर. 4 बॉलचा खेळ कंप्लीट. रोशन वेखंडे चांगली बॉलिंग करतोय मैदानाच्या आत. न्यू बॅटर कुणाल येत आहेत बॅटिंग साठी. दोन बॅटरवर जबाबदारी आता वेताळ स्वामी टीमची. अक्षय अधिकारी आणि त्याच्या सोबतीला बॅटर कुणालवर. तर थोडस फास्ट क्रिकेट केलं दोन टीम, विनंती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 22 धावा, 22 ऑन स्कोर बोर्ड. पुढील बॉल रोशन बेखंडेचा. मैदानाच्या आतमध्ये बॅटर कुणाल साठी. लेफ्ट हँडर बॅटर आहे. विकेट किपरच्या भूमिकेत मुसा शेख यांना आपण पाहताय. अनुभव आणि अनुभवाचा वापर या मॅच मध्ये ते सुद्धा करतायत. ऑफ कटर बॉल, बायच्या दिशेला फिरणारा बॉल होता. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मैदानी अवांतरच्या स्वरूपात वाढ होती आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 23 धावा. स्पर्धेचे आयोजक सुजयजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन, हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा पाहू शकाल चांगली बॉलिंग. डॉट बॉल येतो आहे.
थोडीशी दूरवर ठेवले जात आहेत बॉल बॅटर पासून. चांगली रणनीती आहे रोशन बेकंडीची. स्लॉट मध्ये बॉल देत नाहीये. चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करतोय आणि अचूक टप्प्यावर बॉलिंग करणं क्रिकेटमध्ये जरी तुमच्याकडे पेस नसला तरी टप्पा योग्य असणं गरजेची गोष्ट आहे. हा पहा पुन्हा एकदा चांगला टप्पा आहे मैदानाच्या आतमध्ये रोशन बेखंडेचा. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर फक्त आणि फक्त 23 धावा. थँक्यू सर. गणेश 11 गंगारोड आयोजित खासदार चषक 2026 उद्योजक माननीय श्री निलेश मांजे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान. मी या ठिकाणी सुजयजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते निलेशजी मांजे साहेबांचं यथोचित मान सन्मान आणि स्वागत करायचं आहे. मी मगाशीच म्हटलं दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि क्रिकेटवर ज्यांचं विशेष प्रेम, शहापूर शहरामध्ये देखील अनेक सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा हातखंड, आमचे मित्र उद्योजक निलेश शेठ मांजे यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केलं जाईल. आयोजक सुजयजी म्हात्रे साहेब यांच्या वतीनं त्यांचा मान सन्मान आणि स्वागत. यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट विनंती असेल पाहुण्यांचं स्वागत आपण या ठिकाणी छायांकित करावं. थँक्यू. जाऊया मॅचच्या दिशेने. खासदार चषक 2026. चौथ्या ओव्हरमध्ये बॉलर प्रीतम जोशी. जेपी या नावाने ओळखणारा बॉलर आहे प्रीतम. चौथ्या स्पेलमध्ये लेफ्ट आर्म बॉलर. चांगला बॉल पुन्हा एकदा अक्षय अधिकारीच्या विरुद्ध. चांगली बॉलिंग, चांगली लेंथ लाईन या मॅच मध्ये एनपी स्पोर्ट शहापूर टीमची आपण पाहताय. डॉट बॉल येतो आहे. धावसंख्या स्थिरावली आहे स्कोरबोर्डवर 23 धावा. 45-50 फायटिंग स्कोर नक्की राहील या मॅच मध्ये. 23 झाल्यात. ओव्हर पिच बॉल उडवलाय. रुपेश परडे मैदानाच्या आतमध्ये पकडतोय. अक्षय अधिकारीचा झेल आणि अक्षय अधिकारी महत्वपूर्ण मॅच मध्ये स्वस्तात बाद. गणेश 11 गंगारोड आयोजित खासदार चषक 2026 आयोजक प्रशांतजी म्हात्रे आणि सुजयजी म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आणि सर्व सभासद आणि सर्व सदस्य आपण जी घेतलेली मेहनत, आजचा अंतिम दिवस, अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा पोहोचलेली आहे. फायनलमध्ये साई स्पोर्ट्स संघाने प्रवेश केलेला आहे आणि यातील विजयी संघ त्यांच्यासोबत फायनलचा सामना खेळणार आहेत. तत्पूर्वी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, प्रमुख अतिथींचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षक पुढे जाऊ नका. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज चषक पाहणार आहोत. निलेशजी पाटोळे साहेब यांच्या आयोजनातून साकार होणारी स्पर्धा. परंतु खास आकर्षण असेल रोज आपण या ठिकाणी भाग्यवान प्रेक्षक रुपये 10,000 पारितोषिक प्रत्येक जो भाग्यवान प्रेक्षक असेल प्रत्येक दिवशी येणाऱ्या भाग्यवान प्रेक्षकाला देणार आहोत आणि फायनलच्या दिवशी तब्बल 2 प्रेक्षकांना 10,000चं भाग्यवान पारितोषिक देणार आहोत. थँक्यू निलेशजी पाटोळे साहेब. असंच प्रेम आणि असंच सहकार्य या क्रिकेटवर करत राहा. आपलं देखील कौतुक आणि अभिनंदन. थँक्यू. चला बॅट्समन नेम सांगा. नॉन स्ट्रायकर बॅटर कुणाल. स्ट्राइक एंडर बॅटर कुणाल. लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये होती आहे. बॅटर बाद दिलाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक एंड बॅटर. फर्स्ट स्लिप मध्ये चांगला झेल आपण पाहिलाय. चांगली बॉलिंग बॉलर प्रीतमची आपण पाहत आहे. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्येला वेग प्राप्त होत नाहीये. विकेट प्राप्त केली आहे बॉलर प्रीतमने. 23 धावा फक्त आणि फक्त धावपलकावर जकडून ठेवलं. अक्षरशः पायामध्ये बेड्या घातल्यात वेताळ स्वामी शहापूर टीमच्या. कारण धावाच येत नाहीयेत. धावांसाठी धावाधाव करावा लागतो या मॅच मध्ये वेताळ स्वामी शहापूर टीमला. धावा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत परंतु प्रयत्नांना अपयश सातत्याने येते वेताळ स्वामी शहापूर टीमच्या. आणि चांगले प्रयत्न आतापर्यंत यशस्वीरित्या कामगिरी. प्रत्येक बॉलर मैदानाच्या आतमध्ये जबाबदारीने बॉल फेकतोय. प्रत्येक ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग आपण पाहताय. धावसंख्या स्थिरावली आहे 23. 23 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
बाला येत आहेत बॅटिंग साठी. तेवीस धावा धावपलकावर आहेत. चौथीवर प्रगती पदावर आहे. प्रीतमचा पुढील बॉल बालासाठी. राऊंड विकेटने. थोडस फास्ट क्रिकेट केला दोन टीम. विनंती आहे पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होती आहे. चांगला बॉल, चांगला स्ट्रोक सुद्धा पाहिला. एक सिंगल काढली जाते मैदानाच्या आतमध्ये. आता पार्टनरशिप बिल्ड करतायत दोन बॅटर. एकच्या मैदानी धावसंख्या स्कोरबोर्डवर 24 धावा. 24 धावा धावपलकावर आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. खोलवर पदरीचा बॉल होता मैदानाच्या आतमध्ये. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 25 धावा. एक बॉल शिल्लक. प्रीतम जोशीच्या ओव्हर मधला धावसंख्या स्कोरबोर्डवर 25 धावा. 25 ऑन स्कोरबोर्ड. एखादा मोठा स्ट्रोक मॅच मध्ये कमबॅक होईल वेताळस्वामी शहापूर टीमचं, परंतु मोठे स्ट्रोक मारू देत नाहीये बॉलर. बाईच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या स्कोरबोर्डवर 26 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आपण पाहताय गणेश 11 गंगा रोड आयोजित स्वर्गीय सुनील नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली स्पर्धा आहे खासदार चषक 2026 आणि सेमी फायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे. फायनल मध्ये प्रवेश केलाय साई स्पोर्ट शहापूर टीमने आणि शेवटची ओव्हर पहिल्या इनिंग मधली बॉलर टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रेडी होत आहेत. रोशन बेखंडे, कारण चांगली बॉलिंग पहिल्या स्पेल मध्ये रोशन बेखंडेची राहिली आहे आणि पुन्हा एकदा जबाबदारी कॅप्टनने दिली आहे रोशन बेखंडेवर. शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंग मधले महत्वपूर्ण 6 बॉल आहेत. 26 धावा धावपलकावर आहेत. ना संघर्ष ना तकलीफ, फिर क्या मजा जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में, पसीने से लिखे हुए कागज कभी कोरे नहीं होते और जो करते हर दर मेहनत उनके सपने अधुरे नहीं होते. स्वप्न साकार करायचं आहे या मॅच मध्ये दोन टीमला. कोणाचं स्वप्न साकार होईल आणि कोणाचं स्वप्न या मॅच मध्ये अपुरं राहील हे मात्र पाहायचं आहे. बाईच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक सिंगल येते. एक सिंगलच्या मैदानी धावसंख्या स्कोरबोर्डवर 27 धावा. पुन्हा एकदा पाहू शकाल आतल्या दिशेला बॉल फिरवलाय बॉलर रोशन बेखंडेने. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा डॉट बॉल. डॉट बॉलची मालिका खऱ्या क्रिकेटच्या मॅच मध्ये सध्या सुरू आहे. आता दुसऱ्या दिशेला फिरवलाय. चांगली बॉलिंग. कॅचची संधी निर्माण. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचले नाहीत परंतु एक सिंगल कंप्लीट होतीये. धावसंख्या स्कोरबोर्डवर 28 धावा. सक्सेस इज जर्नी नॉट रिस्ट्रिक्शन. यू क्रिएट हार्ड वर्क यू गॉट सक्सेस. सक्सेस जर तुम्हाला क्रिकेटमध्ये करायचं आहे ना तर हार्डवर्क करावा लागेल आणि हार्डवर्क सध्या करते या मॅच मध्ये NP स्पोर्ट शहापूर. चांगली बॉलिंग. पकडून बॉलिंग टाकते मैदानाच्या आतमध्ये NP स्पोर्ट शहापूर टीम वेताळस्वामी शहापूर टीमच्या विरुद्ध. चांगला बॉल. आता पुढे ठेवलाय बॉल. चांगली बॉलिंग. व्हेरिएशन आपण पाहताय. पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात एक सिंगल. एक सिंगलच्या मैदानी धावसंख्या स्कोरबोर्डवर 29 धावा. 29. पहिल्या इनिंग मधले 2 बॉल शिल्लक. 29 धावा स्कोरबोर्डवर.
बॅटची टॉप एज होती. प्रीतम जोशी चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक विकेट बाद वेताळ स्वामी शहापूर टीमची. सुपर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये रोशन बेखंडे करतोय. सेमीफायनल मॅच मध्ये कमीत कमी धावा खर्च केलाय, जास्तीत जास्त विकेट प्राप्त केलाय महत्वपूर्ण मॅच मध्ये. आणि हेच खऱ्या अर्थाने कॅप्टनला हवं असतं मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलर कडून, आणि तेच करतोय रोशन बेखंडे. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फैजल शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल. एक उत्कृष्ट कॉमेंटेटर आहेत, उत्कृष्ट बॅटर आहेत, उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि उत्कृष्ट कबड्डीपट्टू सुद्धा आहेत, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बॅटिंगसाठी. रोशनचा शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला फैजल शेख साठी. बॅटची कडा फाईन रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल सिंगल साठी. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 30 धावा आणि बनवायच्या आहेत 30 बॉल मध्ये 31 धावा. रन बॉल इक्वेशन. यानंतर सेकंड इनिंग मध्ये जो आवाज खऱ्या अर्थाने आपण अनेक दिवस या स्पर्धेसाठी ऐकताय, सन्माननीय आदरणीय निशांत सर यांचा आवाज आपण ऐकूया सेकंड इनिंग मध्ये. धन्यवाद. गणेश 11 गंगारोड आयोजित स्वर्गीय सुनील नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ खासदार चषक 2026 उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं, प्रमुख अतिथींचं आयोजक प्रशांतजी म्हात्रे आणि सुजयजी म्हात्रे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. स्वागतम स्वागतम स्वागतम. धन्यवाद. थँक्यू. रिस्पेक्टेड कॉमेंटेटर आमचे डयनजी शिर्के आणि तसेच आमचे सन्माननीय जयजी भालके सर. दोन्ही कॉमेंटेटरना देतो या ठिकाणी धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इनिंगच्या माध्यमातून. मी निशांत बिडवी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खासदार चषक 2026च्या या हंगामामध्ये महाथरारामध्ये सेमीफायनल क्रमांक 2 या मॅचमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा रसिक मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांना चपराक देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. धर्माधर्मामध्ये वाद चिघळवणाऱ्या अधर्मीयांना सर्वधर्म समभाव ही संकल्पना अंमलात आणणारा खेळ म्हणजे क्रिकेट. उच्च नीचतेची भावना राखणाऱ्यांना सद्भावनेचा मार्ग दाखवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. कोण गरीब कोण श्रीमंत सर्वांना समानतेचा दर्जा देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. गावागावामध्ये विखुरलेल्या अनेकांना मार्ग दाखवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आमची जान आहे, क्रिकेट आमची शान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमचा स्वाभिमान आहे. आणि या खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या माध्यमातून सर्व स्पर्धक आणि सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा मी मनाच्या हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. दोन्ही संघांमध्ये हा सामना पाहतोय या ठिकाणी या NP स्पोर्ट्स विपक्ष वेताळ स्वामी. दोन्ही संघांमध्ये ही जुगलबंदी आपल्याला पाहावयास मिळते. जिंकण्यासाठी खऱ्या अर्थाने जर विचार केला 5 षटकांच्या अखेरीस पहिल्या इनिंगला या ठिकाणी या 30 धावा धावफलकीवरती लावताना पाहायला मिळाल्या. 31 धावांचा टार्गेट आहे. तो टार्गेट चेस करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत. चेंडू द्यायचं, चेंडू फेकायचा. अजून एक बॉल द्या. बघा खऱ्या अर्थाने या मैदानावरती आपण अनेक इतिहास होताना पाहिलेत, अनेक इतिहास घडताना पाहिलेत, अनेक इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. इतिहास घडवणारे कधी इतिहास लिहित नसतात आणि इतिहास लिहिणारे कधी इतिहास घडवीत नसतात. हाही एक इतिहास आहे. आणि या मैदानावरचा अजून एक तुम्हाला इतिहास सांगतो. जयेश भालके नावाचं वादळ या मैदानावरून या ठिकाणी
शहापूर तालुक्यामधील बुलंद तोप म्हणून ज्यांची ख्याती आहे, याच मैदानावरती त्यांनी समालोचन कक्षाला सुरुवात केली होती आणि खऱ्या अर्थाने आज मात्र शहापूर नव्हे, मुरबाड नव्हे, भिवंडी नव्हे, संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाची डंका आहे ते आमचे आदरणीय जयजी भालके समालोचन कक्षाचे संस्थापक आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. आमचे अहमभागी आहेत ते आमच्या समवेत आज मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. याची देही याची डोळा आनंदाचा सोहळा खासदार चषक 2026 सेमीफायनल क्रमांक 2 पाहतोय आपण. NP स्पोर्ट्स शहापूर विपक्ष वेताळस्वामी शहापूर. पहिल्या इनिंगच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना 30 धावा धावफलकीवरती लागल्या. 31 धावांचा मार्ग पार करण्यासाठी या ठिकाणी या दोन फलंदाज मुसा आणि सूरज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॉलिंगसाठी बॉलिंग मार्गवरती जर विचार केला तर अनमोलच्या हाती पहिला षटक सोपवलं गेलंय. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पहिला षटकासाठी पहिला चेंडू या ठिकाणी लाऊड अपील केली जाते. सुंदर चेंडूने केली सुरुवात. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता मुसाचा, या ठिकाणी मात्र असफल ठरतोय, निष्फळ ठरतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली दुसऱ्या इनिंगला. 31 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवरती अनमोल होतोय सज्ज. स्ट्रायकिंग वरती पाहतोय मुसा. एक जबरदस्त कलगीतुरा दोन्ही संघांच्या मध्ये आपण पाहतोय. इथे मात्र आडव्या बॅटने धिरकावून दिलाय फाईनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू डिक्लेअरच्या आश्रयाला निघून जातोय एका धावेसाठी. बॅटच्या माध्यमातून पहिल्या धावा धावफलकेवरती लागतायत. 2 चेंडू 1 धाव. आयुष्यात येणारी सर्वच वादळं तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात मित्रांनो. कधी वादळं तुमच्या यशाच्या वाटा मार्ग मोकळा करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी मैदानामध्ये सुद्धा तुमच्यावरती आलेलं वादळ तुम्हाला शांत करण्यासाठी तुमच्या मनगडाच्या तुमच्या युक्तीच्या जोरावरती तुम्हाला मैदानामध्ये मोकळ्या करायच्या आहेत. अनमोल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती होतोय सज्ज. सूरजसाठी थोडी रचना रचली जाते, चाणक्याने ती वापरली जाईल कारण सूरज पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती अनमोल तिसऱ्या चेंडूसाठी. सुंदर चेंडू गुडलेंथवरती पडला. जितकी हवी तितकी उसळी निर्माण झाली नाही. थोडंसं फलंदाज चखावला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांना आकुंचन लावण्याचं कार्य करतोय या ठिकाणी अनमोल. नावाप्रमाणे गोलंदाजी करतोय. बॅटची लिडिंग एज. स्लीपला क्षेत्ररक्षक तैनात केलता या फटक्यासाठी. त्यांनी केली नाही चुकी. झटका बसतोय सूरजच्या माध्यमातून. NP स्पोर्ट्स शहापूर संघाला गडीबाद. बघा नक्कीच या ठिकाणी NP स्पोर्ट्ससाठी शुभेच्छा आल्यात. आमचे सन्माननीय आदरणीय विकासजी दानकर साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच आमचे अनिलजी विशे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा NP स्पोर्ट्स शहापूरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. दोन्ही साहेबांचं मनापासून धन्यवाद. पहिल्या चेंडूपासून दबाव आणि दडपणीत आणण्याचं कार्य अनमोलच्या माध्यमातून केलंय. तो मात्र अविरतपणे पुढे चाललेला आहे. 4 चेंडू जर विचार केला तर एकच धाव खर्ची केली आणि एक महत्त्वपूर्ण विकेट या ठिकाणी या षटकामध्ये प्राप्त झाल्या. हो काय फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा पॉवर जनरेट करत एक्स्ट्रा ऑर्डिनरी चौकार. नंडूने आल्याच मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळलाय. सुंदर या ठिकाणी या कव्हर ड्राईव्ह आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतंय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू निघून जातोय. जसा सुईमधून धागा ओवून काढावा तसा हा फटका नन्नूरच्या बॅटमधून येतोय. अखेरचा चेंडू. ऑफसाईड दी ऑप्शनचा मारा फलंदाजापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 5. चांगला षटक या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक जर मोठा फटका जर तो आला असता तर कुठेतरी षटक या ठिकाणी
आणखीन अनमोल झाला असता, असा हा अनमोलचा षटक होता. विचार विनिमय केला जाईल या ठिकाणी, या थोडंसं प्लॅनिंग केलं जाईल. दुसरं षटक कोण टाकेल, कोणाला सोपवावं, कर्णधार कोणाला ही जबाबदारी देतोय. आणि अगदीच पाहायला गेलं तर महत्त्वाचं षटक असेल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलं षटक एकदम सुंदर टाकलं अनमोलने. नावाप्रमाणे अनमोल त्यांनी त्याची कामगिरी केलेली आहे. या ठिकाणी मोठा झटका सुद्धा सूरजच्या माध्यमातून त्याने डगआउटच्या आश्रयाला पाठवला. मुसा आणि नन्नू वन डाऊनला आलाय. नन्नूने आल्या आल्याच आपले इरादे स्पष्ट केलेत. मोठा फटका खेळलाय डाऊन द ग्राउंड. आपण तो फटका पाहिला. थोडी घाई करायची आहे मित्रांनो, वेळ जास्ती घेतोय आपण. थोडी सुरुवात करा सामन्याला. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक 2 पाहतोय कुणाल, मॅन फ्रॉम पाली. आता मात्र पालीची बुलेट ट्रेन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुणालला या ठिकाणी जबाबदारी सोपवली गेली. जबाबदारीने त्या कर्णधाराने त्याच्यावरती ही जबाबदारी दिली. तो कुठल्या रीतीने या ठिकाणी ती जबाबदारी पार करतोय हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चोवीस चेंडू आणि 26 धाब्यांची अजूनही गरज आहे. उर्वरित आहे सामना, शेष आहे, बाकी आहे. मुसा स्ट्रायकेडवरती आहे. मुसाला सुद्धा या ठिकाणी थोडीशी जबाबदारी घेऊन खेळावी लागेल. डावखुऱ्या त्याचा फलंदाज. ती लाईट बंद करायची आहे मित्रांनो. खेळाडू कक्षाच्या मागे बाईक आहे, तिची लाईट चालू आहे. थँक्यू. जाऊया राईट टाइम ओव्हर द विकेट, 6 टू प्ले. डाव्या एष्टीपासून दूरवरचा चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी पाय पकडण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच आमच्याकडे वळतील. दोन्ही आज समांतर करतील. एक अवंतर चेंडू, अवंतर धाव, धावसंख्या एकने वाढेल, धावसंख्या 6 वरती. हेतू चांगला आहे, उद्देश चांगला आहे. या ठिकाणी पाहतोय पायावरती फुलर लेनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मुसाला कुठेतरी अडीअडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी थोडासा असफल ठरतोय. सुंदर चेंडू. इथे मात्र यष्टी रक्षक थोडीशी चुकी करतोय आणि चुकीला माफी नाही. निश्चितच बाईच्या माध्यमातून एक धावफलकेवरती लादली जाईल. चांगला चेंडू होता. या ठिकाणी आउटस्विंग आपल्याला पाहायला मिळाला चेंडूवरती. थोडासा फिरला, मूव झाला. तिथे फलंदाज सुद्धा बीट झाला आणि यष्टीरक्षक सुद्धा बीट झाला. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज पाहायला मिळते. चेंडू निघून जाते फाईनला रिझनमध्ये. डिक्लेअरच्या आश्रयाला एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 1 ने वाढली, 8 वरती जाऊन पोहोचते. 2 चेंडूचा खात्मा झालाय. या ठिकाणी स्ट्राईकेडवरती मात्र थोडंसं बदल होईल, कारण नन्नू नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज आता मात्र स्ट्राईकवरती येणार. नन्नू थोडंसं लयमध्ये दिसतोय. चांगला त्याचा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पहिल्या चेंडूवरती आलेला त्याने चौकार ठोकला होता, तदनंतर डॉट. आणि आता मात्र तिसऱ्या चेंडूवरती तो सामना करण्यास पुन्हा एकदा तयार आहे. बॅकफुटला गेले आहेत. धन्यवाद. या ठिकाणी या मैदानावर देखील ज्यांनी खूप दिवस, काही वर्ष समालोचन म्हणून केलं ते आमचे मित्र कल्पेशजी आंदाडे यांचं शुभागमन झालं. विनंती करतो आपण समालोचन कक्षामध्ये यावं. आमचे स्नेही कल्पेशजी आंदाडे, आपलं देखील खासदार चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू. डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, इन टू द फॅन्स. सीमारेषा पार, दर्जेदार 4 चौकार. मगाशीच म्हटलं या ठिकाणी थोडंसं लयमध्ये दिसतोय. डॉट चेंडू नक्कीच आला होता. थोडासा बॅकफुटला ढकलण्याचं काम केलं होतं कुणालने, मात्र फ्रंटला चेंडू भेटला आणि एक तडाखा नन्नूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय 4 धाब्यांसाठी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवरती कुणाल सज्ज. ओहो, फटका या ठिकाणी फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रॉपर टायमिंग झालाय, निघून झालाय चेंडू. डीप मिड विकेट, सीमारेषा पलीकडे षटकार. नन्नूने मात्र या ठिकाणी हात खोललेत. थांबणार नाहीये, रुकणार नाहीये, झुकणार नाहीये. इथे मी मात्र थोडस माझा आक्रमक अंदाजामध्ये फटके खेळणार आहे, कारण पॉवर प्लेचा षटक आहे.
लेग कटर पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळतायत. अव्वदरचा या ठिकाणी घोषणा करतायत. खराब चेंडू पाहावयास मिळतोय कुणालच्या माध्यमातून. एक धाव निश्चितच प्राप्त होईल. धावसंख्या धावफलकेवरती पाहतोय आपण 19. डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून चाललाय. वाईडिश लॉंग ऑफला बीट करा. चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीला. पुन्हा एकदा येतोय दर्जेदार चौकार. धन्यवाद. खासदार चषक 2026 मध्ये आपण जे मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक टी शर्ट पाहतोय त्यामध्ये आम्हाला सहकार्य आलेलं आहे. सन्मान्य आकाशजी बोरुडे सर आपण या ठिकाणी उपस्थित आहात. मी पवनजी राऊत यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते आकाश बोरुडे सरांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 23 वरती. गणेश 11 गंगारोड आयोजित खासदार चषक 2026. खरं तर आनंद वाटेल. नियोजन कसं असावं आणि क्लॅरिटी कशी असावी तर एकच नाव समोर तर UTC लाईव्ह टेलिकास्टचे आमचे शैलेशजी भोईर आणि सर्व टीम यांचं मी कौतुक करेल. कारण बिरवाडी या ठिकाणी मी सरांच्या सोबत होतो. जी स्पर्धा मोबाईलवर बघताना खूप आनंद घेतला जातो आणि सुंदर असं नियोजन त्यांचं असतं. प्रखर असं प्रकाश ज्योतात देखील सामने असतात ते देखील त्यांची लाईव्ह आपण पाहतोय. थँक्यू निलेशजी मांजे साहेब आपण आलात. समालोचन कक्षाच्या वतीने देखील निलेशजी मांजे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. शैलेशजी भोईर साहेबांच्या बद्दल खूपच बोलावंसं वाटतं परंतु तुम्ही दिलेलं हे सहकार्य जे आहे त्याचं देखील मी आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू सर. नक्कीच या ठिकाणी बघा. जाऊया पुढील षटकामध्ये. आपण पाहतोय अनमोल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती झालाय सज्ज. दूरवरचा चेंडू या ठिकाणी या फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहतोय लेग कटर पडला. अवघड चेंडूची घोषणा झाली. या ठिकाणी एक धावेड धावसंख्या भरपडली. धावसंख्या 25-25. या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. माननीय श्री संजय नामदेव म्हात्रे साहेब आपलं देखील खासदार चषक 2026 मध्ये मनपूर्वक स्वागत. बैलगाडा शर्यत असो की कोणतंही क्षेत्र असो समालोचक फैजलजी शेख सर आपलं देखील मी मनपूर्वक कौतुक करेल. आपण देखील पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये समालोचन केलेलं आहे. माझे मित्र फैजलजी शेख कौतुक आणि अभिनंदन. थँक्यू. फटका सजवलाय या ठिकाणी. लॉंग ऑन निघून चाललाय डोक्यावरून. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. विजयी षटकार येतोय या ठिकाणी मुसाच्या बॅटमधनं. चला थँक्यू. गणेश 11 गंगारोड आयोजित खासदार चषक 2026 अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा बिग फाईट माय मुकाबला मेगा फायनल आपण पाहणार आहोत. ग्रामीण ओपन गटामध्ये NP स्पोर्ट शहापूर विपक्ष साई स्पोर्ट शहापूर मैत्रीपूर्ण लढत. गणेश 11 गंगारोड आयोजित स्वर्गीय सुनील नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ खासदार चषक 2026 आयोजक प्रशांतजी म्हात्रे आणि सुजयजी म्हात्रे आणि सर्व गणेश 11 गंगारोड संघाचे सदस्य सभासद आणि ग्रामस्थ मंडळ गंगारोड यांच्या अथक परिश्रमातून आणि संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा